सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवून तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या चुका आज माफ कराल. काही नवीन संपर्कांमधून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. तुम्हाला एकामागोमाग एक माहिती मिळत राहील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यामध्ये यशस्वी व्हाल. एखाद्या कामाची चिंता असेल तर ती दूर होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. काम करणारे लोक त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा घेतील. जर कोणी तुम्हाला पैशाशी संबंधित कोणतीही योजना सांगितली तर तुम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करणं आज टाळावं लागेल. तुमची संपत्ती आज वाढेल. तुमचे अडकलेले पैसे देखील आज पुन्हा परत मिळू शकतील. मित्रांसोबत काही मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. नातेवाईकांशी तुमचा ताळमेळही चांगला राहील. तुम्ही जर चांगल्या लाभासाठी पैसे गुंतवले तर तेही तुम्हाला नक्कीच चांगला नफा देतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे. कारण तुमचा एखादा आजार तुम्हाला आधीच त्रास देत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्हाला काही गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. कामाच्या ठिकाणी आपल्या कामामध्ये संयम ठेवा. घाईनं कोणतंही काम केल्यास आज चूक होऊ शकते. तुमचा एखादा मित्र तुम्हाला खूप दिवसांनी भेटण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या चुकांमुळे चिंतेत असाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काही खास यशप्राप्ती करून देणारा ठरणार आहे. भागीदारीमध्ये कोणतंही काम करणं हे तुमच्यासाठी आज चांगलं राहील. परंतु कोणत्याही जोखमीच्या कामामध्ये हात आजमावणं तुम्हाला टाळावं लागेल. आपल्या आहाराकडे नीट लक्ष द्या. जास्त खाणं टाळा, नाही तर पोटाशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही योजना सुरू करू शकता. आज तुमच्या मुलांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रमांनी भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही मेहनतीने आणि समर्पणाने केलेल्या कामामुळे तुमचे वरिष्ठ देखील आश्चर्यचकित होतील. तुम्हाला कोणाशीही वाद घालण्याची गरज नाही. आज तुम्ही तुमच्या कलात्मक कौशल्यानं कामाच्या ठिकाणी आपले स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या काही विरोधकांपासून सावध राहावं लागेल. तुम्ही काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आश्चर्य वाटेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कन्या राशीच्या मंडळींसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही ज्येष्ठांच्या सल्ल्याचं पालन केल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामगिरीनं लोकांना आश्चर्यचकित कराल. तुम्ही परदेशातून आयात निर्यात व्यवसाय करत असाल तर तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी वाद घालणार नाही. सर्जनशील कार्यामध्ये तुम्ही आवडीनं भाग घ्याल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्साहानं भरलेला असणार आहे. तुमच्या आतल्या ऊर्जेमुळे तुमचं काम करायला तयार तुम्ही असाल, परंतु आधी तुम्हाला तुमचं रखडलेलं काम पूर्ण करावं लागेल. आज कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे कसलाही आग्रह धरू नका. नवीन जमीन, वाहन, घर खरेदी इत्यादी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होताना दिसते. तुमची सांसारिक सुखाची साधनं आज वाढतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल.
आई वडिलांच्या आरोग्याबाबत तुम्ही जागरूक राहा. काही अडचण असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप माळेचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांच्या साहस आणि शौर्यामध्ये वृद्धी करणारा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. जर तुम्ही एखाद्याच्या मदतीसाठी पुढे आलात तर लोकांना वाटेल की यामध्ये तुमचा काहीतरी स्वार्थ आहे. आज व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या शोधामध्ये फायद्याच्या छोट्या संधी सोडू नयेत, नाहीतर नुकसान होऊ शकतं. जवळच्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण झाल्याने तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या आज मिळतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या लोकांविषयी आदर वाढेल. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये गोडवा ठेवा, ज्यामुळे तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यामुळे तुम्ही आज लोकांना दिलेली आश्वासनं सहज पूर्ण करू शकाल. तुम्हाला कौटुंबिक सदस्यांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकेल. तुमची प्रतिष्ठा सर्वत्र पसरेल. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचीही संधी मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. तुम्ही तुमच्या काही उद्दिष्टांबाबत हलगर्जीपणा करू नका, नाहीतर ते वेळेमध्ये पूर्ण होणार नाहीत. जर तुम्ही तुमचे पैसे सट्ट्यामध्ये लावत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतंही काम जबाबदारीने करा. आज तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक केली तर भविष्यासाठी ती तुम्हाला चांगली लाभदायक ठरेल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करणं तुमच्यासाठी आज योग्य ठरेल, नाहीतर तब्येतीच्या लहान सहान कुरबुरी मोठ्या आजारांमध्ये बदलू शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र ठरणार आहे. आज कायदेशीर बाबींमध्ये यश मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या सेवानिवृत्तीमुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला हव्यात, नाहीतर काही शारीरिक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही घाईघाईने निर्णय घेतल्यास तुमच्यासाठी अडचणी येऊ शकतात. विद्यार्थी त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल मित्रांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. जे लोक परदेशामधून आयात निर्यातीचा व्यवसाय करत असतील त्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे, कारण त्यांना त्यांच्या व्यवसायातील रखडलेल्या करारांना अंतिम स्वरूप दिल्यानं चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. ते त्यांच्या घरातील प्रथा परंपरांचं पालन करतील. त्यांच्या मुलांच्या करिअरकडे पूर्ण लक्ष देतील. मुलांची थोडी चिंताही त्यांना वाटेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही कोणतंही काम वेळेमध्ये सहजरित्या पूर्ण करू शकाल. पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका, नाहीतर ती व्यक्ती तुमचा विश्वास तोडू शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.